त्यामुळे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फ्रंट लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला, हा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर, अरुणजी कांबळे, विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले बघ अनेक माणसं आहेत. या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कुसा बाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटकेमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी 93-94च्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं, अर्ध्या लोकसंख्येचा हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं, तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत. ते आपले 2 शब्द तुमच्या समोर बोलतील. साहेब बोला. प्रकाश आंबेडकर बोलतो. आरक्षण दिलं आणि आता हे मिळालेलं आरक्षण टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी असते. अगोदरपासून आता गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका. तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल. ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाचं स्थान हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. हे शासन जे आहे हे भांडणं लावणारं शासन आहे एवढं आपण आता लक्षात घ्या. मागच्या 2 वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण घेता येणार नाही. दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली. काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुणबी समजा आणि त्यांना आपल्याला छत्रपती द्या अशी असावी परिस्थिती आहे. माझी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण आपल्याला लक्षात घ्या. आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपल्याला आरक्षण भासू शकतं. आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे, मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला तुम्ही कुणबी म्हणून संबोधावं. आता जो GR काढलेला आहे त्या संदर्भात 2001 साली औरंगाबाद खंडपीठ, मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्याद्वारे जज माल्लापांडे आणि आदरणीय जज बघा या दोघांनी आपल्याला निर्णय दिला की सर्वत्र सत्र मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा आपल्याला कुठल्या सरकारला देण्यात आलेला नाही. परंतु जबरदस्ती करून आपल्याला निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे. हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार, रस्त्यावरती उतरावं लागणार, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील. तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण मत कोणाला देणार हा त्याचा महत्वाचा भाग.
हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्ष काय मुसलमान झालेला आहे, काय म्हणते की इथला मुसलमान झालेला आहे आणि मग एकत्र आपल्या माध्यमातून या दिशेला आपण वाचवलं, या दिशेमध्ये मुसलमान आंदोलन याच्यानंतर आपल्या अधिकाराचं काय हा त्याच्यातला महत्व भारतीय जनता पक्षाने काय केलं, ज्यांचा लढा मुसलमानाच्या विरोधात याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी परिस्थिती दाखवतात. मुसलमानाचा बाबुलवा आणि अधिकार उभी भारताची परिस्थिती आहे. तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे, तेव्हा आपलं मत हे आरक्षण वाद्याला आरक्षणवादी कोण त्याला उभी आहे, व्यक्ती आहे, व्यक्ती आहे याच्याकडे नाही मिळाला तर मुसलमान सुद्धा आपल्याला चालेल, त्याचा तो आपल्या विरोधात आला. परंतु आता जो सत्तेमध्ये बसलेले आहे, निराळी मराठी सत्तेमध्ये बसलेले आहे, त्यांना आम्ही मतदान देणार नाही. जवळचा आहे, लांबचा आहे, कुठला आहे नाही. आम्ही आमच्या अधिकार आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी राज्यात मतदान देणार नाही ही भूमिका आपण ठरवली. म्हणजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही या आचारा आणखी आम्ही प्रयत्न करू आणि विद्युतीनाला 1990 साली सत्तेवर पोहोचलो. जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपला मत आरक्षण वाढवणार द्याल ही भूमिका आपण द्याल आणि ती अंमल कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली असणारी सल्ला घेतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. यानंतर मी जास्त काही तुमच्यासमोर बोलणार नाही, पण इथल्या काही आयोजकांची नावं घेतली नाहीत, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा लढा यानंतर मी तुम्हाला एक आव्हान करेन की यानंतर आपल्या ओबीसीची संघर्ष यात्रा खरं तर उद्या 7 तारखेला धारूर तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी 12 जिल्ह्यामधून जाणार आहे ती आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यातल्या माळेगावला ती सुरुवात करत आहोत. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा एल्गार ओबीसीची एकजुटीची वज्रमुठ या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे. तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण सगळ्या लोकांनी एकत्रित यायचं आहे. आणि इथले कोणतरी ऍडिशनल एसपी आहेत सत्कर साहेब, ते काय गुन्हा दाखल करणार होते, बिराजदार नोटीस प्रेमपत्र दे. आणि पडळकर साहेब, प्रेमपत्राची संख्या वाढल्याशिवाय आपण चळवळ आपली मोठी होणार नाही, आवाज बुलंद होणार नाही. आणि काळूरामजी, तुम्ही आमच्या बरोबर आले आहो. आपण एकाला कुठल्या कारखान्याच्या गेटवर अडवायचा आणि कुठल्या MIDC मध्ये तुडवायचा हे धोरण आपण ठरवू. आणि खूप काही बोलता येण्यासारखं आहे. माझ्यानंतर पांडुरंगांना मेरगळ आंदोलनाची पुढील दिशा समाज बांधवांना सांगतील. आणि आपण बरं का काळूरामजी, आपल्याला अमराई परिसरामध्ये जायचंय, अजून दुसरं पुढचं काय, तिथं जायचंय, भेट द्यायचे. इंदापूरला सोमवारी मोर्चा आहे, या परिसरामधील सर्व लोकांना माझं सांगणं आहे त्या मोर्चाला आवर्जून उपस्थित राहायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी.